चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात करूया। आज कसं वाटतंय तुम्हाला? नवरात्रीची तयारी माझी चालू आहे। आता हा माझा व्हिडिओ येणार आहे तोपर्यंत नवरात्र आलेला असणार आहे। तर आज एक खूप 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 जुनी साडी, म्हणजे मला वाटतं माझ्या सासूबाईंची 50+ वगैरे असं वर्षाची ही साडी आहे, 50 वर्षापेक्षा जास्त। तर ही सिल्क काही नाही आहे, सिल्कची डिझाईन आहे, बँगलोरमधनं आणलेली आहे सासूबाईंनी, पण त्याला अजिबात इस्त्री वगैरे काही लागत नाही, एक पॉलिएस्टर धागा असावा याच्यात। तर आधी साडी दाखवते आणि मगच बाकीचं सांगते। छान आहे ना साडी, मस्त आहे की नाही? डिझाईन पण किती सुंदर आहे बघा। आणि मग यावरती मी हे ब्लाऊज मॅच केलेलं आहे याच्यावरती, आणि मुद्दाम आता हे ब्लाऊज घालायचं म्हटल्यावरती टाचून घेतलेलं आहे सगळीकडनं, कारण तुम्हाला माहिती आहे मी अलीकडे बारीक बारीक होत चाललेली आहे आणि ब्लाऊज माझे जाडजाड होत चालले म्हणजे सैलसैल होत चाललेले आहेत। तर मस्तपैकी टाचून घेतलेले आहेत। साधा धावदोरा घालते मी, बाकी काही नाही, कारण की पुन्हा काही दिवसांनी उसवायचं असतंच ना आपल्याला। हे काम वर्षातनं 2 वेळा असतं, एकदा उसवायचं आणि एकदा टिपा घालायच्या, हे असतं। तर त्यामुळे साधा धावदोरा एक म्हणजे 4 वेळा अशी टीप घालायची आणि मग उलटा एक टीप घालायची, म्हणजे घट्ट बसते आणि इथून असं स्प्रेड होत नाही आणि दिसत नाही इथून या बाजूनी असं की आपण धावदोरा घरात घातलेला आहे। तेही दाखवू का? मी एकदा दाखवते, चला आजच दाखवून टाकेन। तर आता हे मी गळ्यातलं दाखवते तुम्हाला, मस्तपैकी खूप खूप ओल्ड। तर म्हटलं याच्यावर हे मॅचिंग केलेलं आहे। तुम्ही म्हणाल घरात सुद्धा एवढं असं छान बसायचं का? हो, छानच बसायचं। मग तुम्ही म्हणता की मॅडम तुम्ही व्हिडिओ करता, सोशल मीडियावर असता म्हणून छान असता। नाही, मी कायमच छान असते, कारण की ती एखाद्याची सवय असते। माझ्या आईलाही ही सवय होती, सकाळी उठल्या अंघोळ केल्या चांगल्या साड्या नेसून मगच स्वयंपाकघरात जायचं। छान साड्या नेसून जायची आई आमची, व्यवस्थित। सासूबाई तशाच होत्या। तर त्यामुळे आम्हालाही तीच सवय लागली। तर सकाळी उठल्यापासून छानच राहायचं, कारण आपल्याकडे कोणतरी येत असतं म्हणण्यापेक्षा आपण स्वतःला छान दिसलं पाहिजे, आपल्या घरातल्या लोकांसाठी आणि आपल्या स्वतःसाठी। तर ह्या बांगड्या आहेत, ह्या तुम्हाला माहिती मागच्या वर्षी मी घेतल्या होत्या, 100ला 4 वगैरे अशा ह्या बांगड्या आहेत। तर एकच मी वापरते, सुंदर दिसतंय। आणि हे गळ्यातलं किती छान दिसतंय, हे कानातलं 10-20 रुपयाचं मस्त मला मॅच केलेलं आहे। आणि मुख्य म्हणजे आज हे बघण्यासारखं आहे बघा, छान दिसतंय। तर तुम्ही म्हणाल की ही काय हेअरस्टाईल केलेली आहे? काही नाही, अंघोळीला जाताना असं उलटं करून बांधलेलं आहे आणि साधी क्लिप लावलेली आहे, बाकी काहीच केलेलं नाही आहे। आणि फक्त याच्यात असं फुल खोवलेलं आहे आणि ते छान बसलंय, म्हणून म्हटलं राहू दे, आता काय संध्याकाळीच ही हेअरस्टाईल बदलायची। कशाला बदलायची? तर 10-12 वर्षापूर्वीचं माझं हे ब्लाऊज बघा किती छान बसलंय मागणं। तर आता यामध्ये मागे मी हा नॉट का लावलेला आहे असा, तर वयोमानानुसार कसं होतं की पूर्वी असं हे असं टाईट असं होतं, पण आता वय म्हणजे 60+ ना, तर साधारणतः पिरियड्स गेल्यानंतर सगळी स्किन लूज पडायला लागते, मसल्स लूज पडायला लागतात, सगळं असं छाती वगैरे सगळंच लूज पडायला लागतं, म्हणजे ओघळायला लागतं, गाल ओघळायला लागतात, तुम्हाला सगळं माहिती आहे, सुरकुत्या पडायला लागतात। तर त्यामुळे काय झालं की हे असं इकडनं ओघळायचं असं, मग ते ओघळलेलं छान वाटत नाही, छान बसत नाही, आणि विनाकारण मग म्हणायचं छान बसत नाही, ब्लाऊज आली छान बसत नाही। मग मला हे सुचलं की एक नॉट असा बांधून टाकायचा, नुसता असं मी साधा नॉट बांधलेला आहे, शिवलेला आहे। ज्यांना ती अशी गाठ लावलेली आणि फुल बांधलेलं आवडत नाही त्यांच्यासाठी हे बघ, खूप मस्त बसतात, ओघळत नाही, फर्स्ट क्लास ब्लाऊज बसतात। तर ही एक टीप आहे खास तुमच्यासाठी। आता नवरात्र, दसरा, पुन्हा दिवाळी यासाठी तुमच्याकडे जुने जे ब्लाऊज आहेत ते असे ओघळत असणार, कारण की जसं जसं वय व्हायला लागतं तसं आपल्या अंगावरचं मांस कमी व्हायला लागतं, काही वेळेला आपण खूप जाड व्हायला लागतो, पण ते सगळं फोपसं अंग आपण म्हणतो त्याला। तर त्यामुळे मग आपले हे असे खांदे पण उतरायला लागतात, म्हणजे पूर्वी कसं अगदी असं आणि असं छान असतं ना, तर ते असं ओघळायला लागतं। तर मग त्यासाठी ही खास टीप, त्याला काहीही करू नका, टेन्शन घेऊ नका, फक्त इकडून मी अशी एक टीप मारलेली आहे आज,
आणि हे असं ओघळू नाही आहे, म्हणजे गळा ओघळू नये खांद्यातनं असं आपण जरी बसलं तरी. म्हणून मी मागून असा एक नुसता नॉट शिवलेला आहे, दोन्हीकडनं बरोबर असा घेऊन शिवलेला. तर बघा ही टिप तुम्हाला कशी वाटते. छोट्या छोट्या गोष्टी असतात, मी माझ्या ह्या शेअर करत असते. मी तुम्हाला नेहमीच म्हणत असते की मी डॉक्टर राधिका कुलकर्णी, हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम. हे आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात आणि मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात, किचन टिप्ससुद्धा असतात, बरंच काय काय असतं. सगळं मज्जा मज्जा असते. एका घरात जे जे पाहिजे, घर आनंदी ठेवण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा घरातनं वाहण्यासाठी जे जे लागतं ते सर्व 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 मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. तर आजची तुम्हाला टिप कशी वाटली बघा. आणि हा व्हिडिओ मी फारसा लांबवणार नाही आहे, एवढाच ठेवणार आहे, कारण की सणावाराचे दिवस आहेत आणि तुम्हाला आता जास्त वेळ नाही आहे. थोडक्यात एक छोटीशी टिप मी तुम्हाला दिली ब्लाऊजविषयी, की जरी तुमचे गळे ओघळत असतील, आढं तुमचं नीट नाही झालं असं, कारण की आपण टेलरला म्हणतो आढं उतरवलं आहे, गळा उतरायला लागला आहे, तर ते तसं काही नसतं, आपलंच अंग उतरत असतं. तर त्यासाठी मागणं एक नुसतीच अशी नॉट बांधा. टेलर लोक हे उद्योग करून देत नाही, त्यांना ते आवडत नाही, पण हे घरात आपण नक्की करायचं. एक नॉटचं बंडल घेऊन यायचं आणि घरात एकच प्रकारच्या नॉट मी सगळीकडे बांधत असते. आणि इतकं छान बसलेलं आहे ब्लाऊज, तुम्ही बघताय, मस्त बसलेलं आहे ब्लाऊज. कुठूनही असं मस्त टापटेप 10-15 वर्षामध्ये काही करावं लागलेलं नाही. आणि खरंच साधारणतः 40 नंतर आपलं अंग बदलत नाही, कधी कमी होतं, कधी जास्त होतं, पण तेवढ्याच मापामध्ये असतं. अगदीच 20चे आणि 25चे ब्लाऊज आपल्याला बसणार नाही, पण 40चे ब्लाऊज 60ला पण बसतात, 70ला पण बसतात. थोडंसं कमी जास्त हे दरवर्षी करावं लागतं, वर्षातनं 2 वेळा तरी. तुम्हालाही असंच करावं लागत असेल तर काही टेन्शन घेऊ नका. असं वाटतं नकोच ते ब्लाऊज शिवायला, एकच ब्लाऊज सगळ्यावरती घालूया, तसं अजिबात करू नका. अरे 60 गेले 40 राहिले, एन्जॉय करा लाईफ.